आई काय बनवताय? अगं आषाढी एकादशी आहे ना, मग बगर साबुदाण्याच्या पुऱ्या बनवूया. आणि ती दह्याची चटणी? ते पण बनवूया. 1 वाटी बगर आणि अर्धी वाटी साबुदाणा दोन्ही मंद आचेवर भाजून घ्या. आता बगर आणि साबुदाणा थंड झाला आहे. आता आपण मिक्सर जार मध्ये टाकून पीठ तयार करून घेऊया. 1 बटाटा धुवून साल काढून घेतला आहे. आता आपण तो किसून घेऊया. आता आपण पुरीसाठी पीठ भिजवूया. आता आपण जे बगर साबुदाण्याचे पीठ तयार केले ते घेऊया. त्यात किसलेला बटाटा, शेंगदाण्याचे कूट, जिरे, हिरवी मिरची, थोडीशी लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेऊया. नंतर त्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून घट्ट गोळा तयार करून घेऊ. पाच ते 10 मिनिट हे पीठ आता आपण भिजत ठेवूया. पीठ भिजेपर्यंत आपण दह्याची चटणी बनवून घेऊया. आता आपण 1 वाटी दही घेतले आहे. त्यात 2 चमचे शेंगदाण्याचे कूट घालू. चवीनुसार मीठ, थोडीशी लाल मिरची पावडर आणि थोडीशी साखर टाकून दही मिक्स करून घेऊया. आणि नंतर वरून जिऱ्याची फोडणी देऊया. झाली आपली उपवासाची दह्याची चटणी तयार. आता पीठ छान भिजलं आहे. आता आपण पुऱ्या बनवूया. पुरी बनवेपर्यंत तेल गरम करायला ठेवू. आता आपण पुरी तळून घेऊया. आषाढी एकादशी स्पेशल बगर साबुदाण्याच्या पुऱ्या नक्की बनवा आणि आमच्या अनुप्रती किचनला सबस्क्राईब करा.